बापाचं पितृत्व किती श्रेष्ठ हे सांगण्यासाठी परमात्म्याला जन्मच घ्यावा लागला। भागवतात अत्यंत गोड प्रसंग, मी बाप सांगते तुम्हाला। भागवत आता अत्यंत गोड प्रसंग आहे। परमात्मा असे रांगू लागले आणि रांगता रांगता हळूहळू आधार घेऊन चालत होते। एक दिवस नंद बाबांनी सांगितलं, कानवा दारामध्ये माझा पायातला जोड पडलेला आहे बुटाचा, तेवढे माझे जोडे घेऊन ये रे। जगाचा मालक रांगत रांगत निघाला। जोडे दोन होते, देव लहान होता। एक जोडा उचलला देवाने आणि बापाचा जोडा आहे तो डोक्यावर घेतला। त्याला वाटलं दुसरा उचलून दोन्ही डोक्यावरती घेऊन जाईल चालत चालत। पहिला उचलला आणि दुसरा घ्यायला गेला देव, तर पहिला जोडा खाली पडायचा। पुन्हा दुसरा उचलला की दुसरा, पहिला उचलला की दुसरा खाली पडायचा, दुसरा उचलला की पहिला खाली पडायचा। असं एकदा नाही तीनदा झालं। नारद महर्षी लीला पाहत होते। नारदाला राहवलं गेलं नाही। परमात्म्याच्या जवळ आले, प्रभू तुम्ही जगाचा भार उचलतात, अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी। अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसे धेंडे, त्याच्या एका एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड सामावलेले, शरीरावरच्या एका एका केसात प्रभू अनंत ब्रह्मांड तुम्ही धारण करतात आणि हे सामान्य माणसाचे जोडे तुम्हाला उचलत नाहीत। त्यावेळी जगाचा मालक बोलत होता नारदाला। जगाचा मालक बापाचं महत्व सांगत होता, नारदा अनंत ब्रह्मांड धारण करणं सोपं आहे। सत्य लोकामध्ये सगळ्या गोष्टीची लय लोटे, पण सत्य लोकामध्ये ब्रह्मदेवाला एकाच गोष्टीची कमतरता आहे, ब्रह्मदेवाला मायबाप नाही। वैकुंठामध्ये सगळ्या गोष्टीत, पण वैकुंठामध्ये एकाच गोष्टीची कमतरता आहे, वैकुंठात विष्णूला सुद्धा मायबाप नाही। स्वर्गामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत, कामधेनूची वृक्ष आहेत, कल्पतरूच्या बागा आहेत, कामधेनू गाय आहे, तिथं तिथं सगळ्या गोष्टींची लयलोटे, पण एकच कमतरता आहे, देवेंद्राला मायबाप नाही, देवराज इंद्राला। कैलासामध्ये सगळ्या गोष्टीत, पण एकाच गोष्टीची कमतरता आहे, देवादिदेव महादेवाला मायबाप नाही। सगळ्या त्रिभुवनात तुम्ही फिरलात, ब्रह्मांड धारण करणं सोपं आहे, पण मायबापाचं काय महत्व असतं, मायबाप किती श्रेष्ठ आहेत हे बघण्यासाठी मी कृष्ण अवतार घेतलाय। आणि या कृष्ण अवतारात वसुदेव देवकीच्या नंद यशोदेच्या पोटी पुत्र होऊन मला हे कळालंय, नारदा ऐक, ब्रह्मांड उचलणं सोपं आहे, शेषाला गळ्यात घेणं सोपं आहे, शेषाने पृथ्वीचा भार मस्तकावरती सहन करणं सोपं आहे। अरे गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणं सोपं आहे, 12 गाव अग्नी गिळणं सोपं आहे, ब्रह्मांड धारण करणं सोपं आहे, पण बापाचे जोडे मस्तकावरती घेणं ही गोष्ट मात्र इतकी कठीण आहे। ब्रह्मांडापेक्षा जर जड काय असतील तर ते बापाचे जोडे आहेत। जगात सगळ्यात जर श्रेष्ठ काय असतील तर ते मायबाप आहेत, हे जर देवाला कळतं। देवाला मायबापाचे जोडे डोईजड होतात, आणि त्याच जोड्याने मायबापांना हाणणाऱ्या अवलादी, नाही मारताना तुम्ही हाय हाय करून मेलात आणि नाही मारताना त्रास झाला तर मग बोला गड्या। आज पंढरपूरला आम्ही जातो, तिकडे गेल्यानंतर रडतो देवाच्या समोर, आणि घरी असल्यानंतर बापाला बाप म्हणत नाहीत आम्ही। आळंदीच्या वाऱ्या करतो, आणि खरी माऊली आमच्या ज्या घरात आहे त्या माऊलीला आम्ही टायमाला चहा देत नाही, तर तिच्या गोळ्या आणत नाही। सकाळ संध्याकाळ फक्त 1-1 मिनिट आपल्याला वेळ काढायचा आहे। तुझे गुडघे तर बरे येत नाही बाबा, तुमच्या गोळ्या तर नाही ना संपल्या, तुम्हाला बरं तर वाटतंय ना, चालता चालता दवाखान्यात घेऊन जातो आणि तुम्हाला परत घरी रिक्षा करून देतो। सकाळ संध्याकाळ 1-1 मिनिट काढायला आपलं तोंड झिजतं का आपली जीभ गळून पडती। नंतर आपण इतके बेकार निघणार आहेत हे जर त्यांना आधी माहिती असतं, अशा मायबापाने अशा दलिंदर अवलादी जन्माला सुद्धा नसत्या घालायच्या। तुम्ही किती श्रीमंत आहात, तुमचा बंगला किती कोटीचा आणि गाडी किती लाखाची यावर अवलंबून नाही। तुमच्या घरातल्या कोणत्या कोपऱ्यामध्ये तुमची आई आनंदात बसलेली आणि तुमचा बाप आनंदात आहे। घरातला बाप प्रसन्न असेल तर समजायचं पंढरपूरचा विठुराया आपल्यावरती प्रसन्न झाला, आणि आपली आई जर आपली घरात आनंदाने राहत असेल तर समजायचं आळंदीची माऊली आपल्यावरती प्रसन्न झाली। माय बापाची भक्ती किती श्रेष्ठ असते हे दाखवणारं पंढरपूर आहे। कळालं तर दर्शन आणि नाही कळालं तर नुसतं प्रदर्शन। विठ्ठल प्रत्येक कन्याचं आणि पुत्राचं कर्तव्य आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करणं। पिंडपदावरी दिला आपुले तरी गेल्यानंतर त्यांचं तर्पणाधिक श्राद्धाधिक
पिंडदानादिके विधी करणं म्हणजे माईबापाच्या ऋणातून उतराई होण्याचा अल्पसा केलेला प्रयत्न. हे विधी, हे नियम, ही आचारसंहिता फक्त भारतातच आहे अशा पवित्र राष्ट्रात तुमचा माझा जन्म झाला. देवाने इतर प्रकारची योनी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने तुम्हाला मला जन्माला घातलं. सगळ्या गोष्टी दिल्यात, पण काही गोष्टी इनबिल घालतात सगळ्यांमध्ये. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीसी समसमान, युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार, नसावी वासर निद्रा बहु भाषण. परमार्थाच्या वाटेने चालत असताना आहाराला संयमित करा, निद्रेला नियमित करा, मैथुनाला संकोचित करा आणि भयाला नष्टच करा. तोच खरा परमार्थातला पुरुषार्थी, ज्याला अख्खा 4 गोष्टीवरती विजय प्राप्त करता आला. बाकीच्या गोष्टी कमी जास्त करा, पण जगाला सगळ्यात मोठी वाटणारी भीती, भय, ते म्हणजे मृत्यूचं. मी मरतो का काय, आहे तोपर्यंत माणूस मरू शकत नाही आणि सरलं त्याच्यानंतर जगू शकत नाही. हा जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत. कर्म प्रामाणिकपणे आपल्या कार्यात सत्यता आहे, आपल्या मुखात सत्य वचन आहे. आपण वाईट मार्गाला जात नाही तर आपल्याला नरकाचा रस्ता धरावा लागेल, ही भीतीच का अंतःकरणामध्ये वाटते. अकाल मृत्यू ओ मरे जो काम करे चांडाल का, अकाल मृत्यू ओ मरे जो काम करे चांडाल का, अरे काल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का, जो भक्त हो महाकाल. जगा काळ खाय आम्ही माता दिला बाय, आम्ही माता दिला पाय 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 पाय. जगा काळ खाय आम्ही माता दिला बाय, आम्ही माता दिला बाय, आम्ही माता दिला बाय. जगा काळ खाय आम्ही माता दिला बाय, आम्ही माता दिला बाय, आम्ही माता दिला बाय. जगा काळ आम्ही माता दिला बाय, आम्ही माता दिला बाय, आम्ही माता दिला बाय, आम्ही माता दिला, आम्ही माता दिला बाय बाय बाय. जगा काळ खाय आम्ही माता, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माता. सगळं जगत घाबरतं, पण कर्म प्रामाणिकपणे असेल तर नरकात जावं लागत नाही. कर्म तेरा सच्चा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी सच्ची है तो घर में मथुरा काशी है, मन चंगा तो कटवती में गंगा. सगळं जगत ज्याला घाबरतं, अशी घाबरणारी माणसं ज्यावी जगद्गुरु तुकोबरायकडे आली. कोणी भांडू न भांडू, घरात 2 जणी सारख्या भांडतात पा, ते म्हणजे एक सासू आणि दुसरी म्हणजे सून. 2 जणी का भांडतात तुम्हाला माहिती आहे? एकेला वाटतं पोरग मला विसरतं का काय, ही भीती, आणि एकेला वाटतं नवरा मला विसरतो की काय. कारण प्रेम करतात दोघीं, प्रेमाचा विषय एकच. आता भांडायचं नाही तर काय करते. लग्न झाल्यापासून सगळं तो तिच्याचकडे मागत असेल तर आईचा इगो हर्ट होतो. तिला वाटतं 25 वर्ष सांभाळला पण एका दिवसात बायकोनं जिंकला. तिला भीती वाटते हे मला विसरतं का काय. 2 महिने लग्नाला झाले तरी सगळं ती आईकडेच मागते. तिचा इगो हर्ट होतो. ती म्हणते की 2 महिने झाले पण नवऱ्याच्या मनात मला माझं स्थान निर्माण करता आलं नाही. दोघीचे भांडणं होतात आणि त्याच्यामध्ये बिचाऱ्याचा असा सँडविच होऊन जातो. विनंती असेल माझी तुम्हाला, घरातल्या करत्या धरत्या पुरुषाने समाजासाठी काहीतरी करावं असं वाटत असेल तर घरातल्या करत्या धरत्या पुरुषाला जसा मोकळं ठेवत जा. त्याची अशी स्थिती होते. पहा तुम्ही ऊसाचा रस पिले का कधी? ऊसाचा रस त्याला चरखा म्हणतात. त्याचं वरचं चाक म्हणजे सासू, खालचं चाक म्हणजे सून आणि मध्ये घातला जातो हा यालाच हाऊस म्हणतात. नुसता घातला जात नाही, असा पिळू 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 जवळ त्याच्या चिवट्या होत नाहीत तवर त्याचा रस पिळला जातो, पण नंतर त्याला फेकून दिलं जातं. दोघी भांडतात. प्रेमाचा विषय आहे की आपल्या घरातल्या पुरुषाने समाजासाठी काहीतरी करावं असं वाटत असेल तर घरची भांडणं घरीच मिटीत जा. घरातल्या पुरुषापर्यंत जाऊ देत जाऊ नका. शब्द ही ऐसी चीज है जिसके कारण या तो इंसान दिल में उतर जाता है या फिर दिल से उतर जाता है. रामायण होत असताना इथं महाभारत घडलं फक्त शब्द कारणीभूत आहेत. मग शब्द आणि शस्त्र या दोन्हींची धार जवळपास सारखीच असते. शस्त्राने मान कापल्या जाते, शब्दाने मन कापल्या जातात. शस्त्राने मान कापलेला माणूस एकदाच मरतो, पण शब्दाने मन कापलेली माणसं क्षणोक्षणी मरतच असतात.
भिणारी माणसं आम्ही मरतो की काय, आम्हाला जग विसरतं. बऱ्याच लोकांना पहा तुम्ही, 50% 75% लोकांना वाटतं आम्ही मेल्यानंतर लोकांनी असं भाषण करावं, आमक्या आमक्या अण्णाच्या तात्याच्या नानाच्या जाण्याने गावात जी पोकळी निर्माण झाली. पोकळ्या त्यांच्याच जाण्याने निर्माण होतात ज्यांच्या कामगिऱ्या भरीव असतात. पेट की सेवा करने वाला आदमी देश और धर्म की सेवा कभी भी नहीं कर सकता. भिणारी माणसं तुकोबाऱ्याकडे केले, तुकोबाऱ्या कर्म करतो, पण कर्म लयाला जातं की काय याची भीती वाटते. तुकोबाऱ्या म्हणतात चूक तुमची नाही, कर्म चुकीचं आहे. इथून पुढे कर्म असं करा की जे वाया जाणार नाही. अभंगाचं प्रथम ऐसे का हो न करा काही, ऐसे का न करा काही, ऐसे का ऐसे का हो नकरा काही, ऐसे का हो नकरा काही, गणेश महाराज क्या बात है, का हो नकरा काही, ऐसे का हो नकरा काही काही, ऐसे का हो नकरा काही, पुणे नाही नाश जा, पुणे नाही नाश जा, पुणे नाही नाश जा, पुणे विश्वंभर शरणागत हो, विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत, शरणागत शरणागत, ऐसे गान करा काही, ऐसे गान करा काही, पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा, ऐसे गान करा काही, पुढे नाही नाच जा, ऐसे गान करा काही, पुढे नाही नाच जा, ऐसे गान करा काही, ऐसे गान केला काही, पुढे